नमस्कार मित्रांनो, मी यश स्वागत करतो परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही दिवसापूर्वी एक न्यूज व्हायरल झाली, की सी-ई-टी ही राज्यात दोनदा घेतली जाणार आहे. तर खरंच राज्यात सी-ई-टी ही दोनदा घेतली जाणार आहे का? याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, सी-ई-टी सेलने राज्य सरकारकडे प्रस्ताव मांडलेला आहे, की सी-ई-टी ही दोनदा घेण्यात यावी. तर त्यामध्ये जर सी-ई-टी ही दोनदा झालीच, तर याच्या एक्झाम्स कशा होणार आहे? तर यामध्ये तुमचा पहिला अटेम्प्ट असणार आहे जे-डबल-ई प्रमाणे जानेवारीमध्ये आणि सेकंड अटेम्प्ट असणार आहे एप्रिलमध्ये. आणि दुसरा ऑप्शन असा की तुमचे बोर्ड्स एक्झाम झाल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारीमध्ये तुमचे बोर्ड्स एक्झाम संपतील आणि मार्च एंडला तुमची सी-ई-टीची पहिली फेज असणार, पहिली एक्झाम असणार आणि त्यानंतर 15 दिवसाच्या डिस्टन्सनंतर दुसरा फेज असणार. यामध्ये तुमचे फायदे काय असणार आहे मित्रांनो? तर तुम्हाला याचा रिअल टाईम एक्सपिरियन्स येणार आहे, की सी-ई-टी एक्झाम कशी चालते, त्यावेळी तुमच्या मनात काय चालू असतं आणि सी-ई-टी देताना काय-काय प्रॉब्लेम येतात. तर हे प्रॉब्लेम तुम्ही सेकंड फेजला मिनिमाइज करू शकता. आणि दुसरा फायदा असा की जर तुम्हाला पहिल्या फेजला पर्सेंटाईल कमी पडले, तर तुम्हाला दुसऱ्या फेजला पर्सेंटाईल वाढवण्याचा चान्स मिळतो आणि त्यामुळे तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज लागायचे चान्सेस वाढतात. तर मित्रांनो, याबद्दलचं लेटेस्ट अपडेट आलं तर लवकरात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.